विठ्ठल आणि कविता यांनी केली आहे. आपल्या परिवारातर्फे श्रीफळ आणि हार
हेच पुण्य ज्ञानेश्वर असं द्वापारे रामकृष्णोचो वल्लो श्रीपादवल्लभः अनंत ब्रह्मांड नायक श्री विष्णु महाराज की जय। अनंत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी आज एकनाथी भागवत आपण सर्वात शेवटी घेऊया आणि त्यांचा अनुभव पाहू। नंतर दरवर्षीप्रमाणे आपण ज्या मुलांना
वह्या देतो. तर त्या काही मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण वह्या देऊयात. त्यांचा एक कार्यक्रम आहे तो पाहूयात. आणि हे सगळं झाल्यावर मग एकनाथी भागवतकडे आपण बघूयात. कारण भागवताला जर सुरुवात केली तर एकदम स्थिर पाहिजे आपलं. मध्येच मग इतर 2-3 कार्यक्रम ह्याच्यात वेळ जाईल. तर आधी हे कार्यक्रम आपण पार पाडू आणि मग भागवताकडे आपण वळू. सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे आपले इथले सगळे सेवेकरी, म्हणजे आमचे शेषाचार्य, भुजंगा, गोपाळ, कृष्णप्पा, हे सगळे दररोज संध्याकाळी शेजारची झाली की दररोज विचारायचे. कारण पाऊस नसल्यामुळे सगळेजण हवालदिल झाले होते. पण मनात असं यायचं की देवाने तरी आपल्यावर किती कृपादृष्टी ठेवायची. हे जरा वेगळ्या अर्थाने सांगतोय. कारण पापांचा जर समुच्चय वाढत असेल, पापांची जर मालिका सगळीकडं अशी प्रगल्भ होत असेल तर देव असं करणार. आणि तेव्हा इकडनं करायचं आणि इकडनं भोगायचं याची तयारी मानवाची पाहिजे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पूर्वी, म्हणजे काही 5-7 वर्षापूर्वी, 7-8 वर्षापूर्वी लोक लाच घ्यायचे पण घाबरून घ्यायचे. किंवा रात्री अमुक ठिकाणी या, तिथे 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, तुमचं काम करतो, असं चालायचं. त्याच्यापूर्वी लोक फक्त एखाद्याने सरकारी काम केलं तर चहा पाजायचे किंवा चहाला या म्हणायचे, एखाद्या हॉटेलमध्ये नाही ते चहा पाजायचे, तुमच्या चहावर काम व्हावे. चहाचं रूपांतर हळूहळू कालांतराने 50-100 रुपयात व्हायला लागले. मग त्या काळात 100 रुपये जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला दिले तर तो म्हणजे नाही हे जास्त होत आहेत, 50च मला पास. आणि तो 50 रुपये घ्यायचा पण एवढा प्रामाणिक असायचा की तो 50 रुपयात सगळं काम करून वेळेवर ते त्या व्यक्तीच्या हातात द्यायचा. आणि आताचा काळ गेल्या 5-7 वर्षात असा आलेला आहे की लाखो नव्हे करोडो रुपये घेतले जातात आणि तरीही कामाची शाश्वती नसते, काम केलं जात नाही. किंवा त्यात काहीतरी गद्दारी करतात आणि पुन्हा त्यांच्याच गळ्यात घालतात की तुमचीच चूक आहे, आम्ही काय करणार त्याला. किंवा बदली होता होता त्याचं काम करायला जातात, पैसे खिशात घालतात आणि त्या माणसाची बदली होती, नवीन आलेला माणूस म्हणतो आम्ही काय करणार, पहिला माणूस ते पैसे घेऊन गेला, आम्हाला नव्याने पैसे द्या. एखाद्या गरीबाला जर आपल्या शेताची मोजणी करायची असेल तर त्याला शेताची जी किंमत आहे तीच किंमत आज मोजणीला लागते. तर अशा सगळ्या जर गोष्टी समाजात चालत असतील, त्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा माणूस गेला, हे मी स्वतः अनुभवले. हॉस्पिटलचं नाव सांगत नाही, मी स्वतः त्यावेळेस तिथं होतो. आणि आमच्या वर्धिनीमधलीच मुलगी डॉक्टर झालेली, बरं का पुष्पते, डॉक्टर झालेली मुलगी, तिला काही इन्फेक्शन झालं. डॉक्टर झाल्यावरती ज्यावेळेस इंटर्नशिप असते त्यावेळेस तिला इन्फेक्शन झालं आणि त्या इन्फेक्शनमध्ये ती गेली. मी आणि ही दररोज तिला भेटायला जातो. आता वर्धिनीतलेच एकदम त्यावेळी ते सेवेकरी, त्यावेळी ते वर्धिनीतले कार्यकर्ते एकदम होते, ते आणि मी बरोबर होतो. आणि ती डेड बॉडी घ्यायला आम्ही गेलो. तर ते नुसता बराच वेळ झाला तर गेटच उघडायला तयार नाही. तर मध्ये वर्धिनीतले होते, त्यांनी मला म्हणाले अरे प्रताप तुझ्याकडे पैसे आहेत का? म्हणलं कशाला रे बाबा, म्हणलं आहेत का सांग. म्हणलं आहेत की. म्हणलं त्या गेटमन जे आहेत ना त्या दोघांना 50-50 रुपये दे. अरे म्हणलं इथं कशाला पैसे, ती मुलगी डॉक्टर आहे. म्हणलं काय उपयोग होणार नाही, तुम्हाला ऐक. मी तरी त्याचं ऐकलं नाही. मी त्यांना सांगितलं ही मुलगी डॉक्टर आहे, डॉक्टर झालेली होती आणि इंटर्नशिप करत होती, त्यावेळेस तिला इन्फेक्शन झालंय. तर चावीस सापडत नाही, आम्ही काय करणार. मी परत आमच्या वर्धिनीतल्या मित्राला सांगितलं. तो म्हणाला तुला सांगतो की ऐकतो. मी नायला म्हणून 50-50 रुपये त्या दोघांना दिले. 1 मिनिटात 10 रुपये आणि डेड बॉडी घेऊन आम्ही बाहेर. एवढ्या खालच्या पातळीवर जर समाज आला असेल तर पाऊस नाही पडला त्याबद्दल निसर्गावर रागवायचं काय कारण. पण तरीही असं वाटतं की समाजात जी काही 2-4% सत्कर्माला धरून चालणारे लोक आहेत, तर स्वामींनी आमची प्रार्थना मान्य करावी आणि त्यांच्यासाठी तरी पाऊस पडावा. 95% लोक अशी असतील, मी मान्य करतो, त्याची टक्केवारी आपल्याला सांगता यायची नाही. परंतु
सध्याचा काळ असा आहे की मॅक्झिमम लोक ही कुकर्म करणारी आहेत, सत्कर्म करणारी फार तुरळक लोक झालेली आहेत. आणि अशा वेळेस जर निसर्गाने अशी अवकृपा केली, भगवंतांनी स्वामींनी अशी अवकृपा केली, तर त्यासाठी रडायचं काय कारण नाही. पण ठीक आहे, तरी आपण प्रार्थना स्वामींना करायची. आणि या सगळ्या आमच्या सेवेची मुलं आहेत. भुजंगाचा दररोज विचारता, काका तुम्ही सांगितले 24 तारखेला पाऊस पडेल, तर मला वाटलं 6ला आपला हा इथला दर गुरुवारचा उत्सव सोहळा झाला की त्या दरम्यान पाऊस पडेल. पण महाराज आमचे एवढे कृपाळू आहेत की त्याच्या आधीच ती चिंता घालवली, त्याच्या आधी थोडा का विना पाऊस पडून मोकळे झाले. आणखीन स्वामींनी काय करावं. तर यातून तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही सगळे सत्कर्माला धरून चालणारे आहात. जरी आपल्याला समाजात कितीही त्रास झाला तरी आपण आपला मार्ग सोडायचा नाही. गेल्या गुरुवारपासून या गुरुवारपर्यंत या आठवड्याभरात पोलीस खात्यातली एवढी लोक इथं दर्शनाला आली की सगळ्यात इतक्या वर्षांमध्ये गेल्या समजा 40 वर्षांचा कालावधी जर धरला तर त्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त या आठवड्यात पोलीस खात्यातले लोक आहेत. बरेचसे अधिकारी होते, परंतु त्यांचे काही जणांचे विचार ऐकून मी अवाक झालो. इतके सुंदर विचार, अध्यात्माची एवढी सुंदर माहिती आणि ते त्यांचं एकंदरीत वक्तव्य ऐकून मी अक्षरशः आश्चर्यचकित झालो. आणि खरंच असं वाटलं की पोलीस खात्यात सुद्धा एवढे अधिकारी एवढे चांगले असू शकतात आणि एवढं चांगलं काम करतात. आजही सकाळी 7:30च्या दरम्यान पुण्यातले CP ऑफिसमध्ये म्हणजे पोलीस कमिशनर ऑफिसमधले काही अधिकारी आले होते. त्यांचंही बोलणं मी ऐकलं आणि मला आश्चर्य वाटलं. त्यांच्याशी बोलत बसल्यामुळे मला पुढे माझ्या नित्यकर्माला उशीर झाला, तो भाग सोडून द्या, परंतु त्यांचं बोलणं मला ऐकणं खूप आवडलं. आणि खरंच असं वाटलं की आपल्या पोलीस खात्यामध्ये इतकी चांगली लोक असू शकतात हे ऐकूनच मला नवल वाटलं. आपण सरसकट सगळ्या पोलिसांना एकसारखं डोळ्यासमोर धरतो, पण तसं नाही आहे. या आठवड्याभरात मला जेवढी म्हणून या खात्यातली लोक भेटली, त्यांची विचारसरणी, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं सत्याचरण, त्यांची अध्यात्मातली माहिती ही खूप सुंदर होती. आणि सगळ्यांनाच आपण सरसकट सरधोपट असं बघतो, तर तसं बघू नये असं मला वाटतं. आपण काही अनुभव पाहूयात. आशिष वैद्य नावाचा मुलगा या ठिकाणी येतो. त्याचे बरेचसे पैसे अडकलेले होते ते गुजरातमध्ये. तो इथे स्वामींना 2 गुरुवार आला आणि तो दुसरा गुरुवार झाल्यावर त्याला गुजरातमधल्या त्या लोकांनी बोलवलं आणि त्याला त्याचे 2 लाख रुपये मिळाले. मध्य प्रदेशमध्ये इटारसीला गोविंद कोल्हे म्हणून आहेत. तर त्यांना आपली पोथी आणि विभूती पाहिजे होती, परंतु आपण इथून विभूती सहसा देत नाही. जी व्यक्ती समोर हजर असेल त्यालाच देतो. तर त्यांनी विभूती काही पाठवू शकले नाही आणि पोथी मात्र पाठवली. त्यांचा नंतर टेलिफोनिक टॉक पण झाला आणि स्वामींनी खरोखरीच असा चमत्कार केला की या गोविंदरावांच्या घरचे जे तिकडे इटारसीला आहेत, तर हा जवळजवळ 20-25वा अनुभव आहे. त्यांच्या पोथीतून विभूती यायला लागली. मला वाटतं साधारण 2 महिन्यांपूर्वी कोल्हापूरला वीणा पाटील आहेत, त्यांच्याकडे असा हा प्रसंग घडला. त्यानंतर असं घडता 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 मला सुरुवातीला याचं काही विशेष अप्रूप वाटलं नाही, परंतु नंतर वाटायला लागलं आणि आता ती संख्या वाढत गेली. स्वामींनी तुम्हाला घरपोच तुमची कामं करतायत, याहून आणखीन भक्ती कुठल्या कोटीची असावी असंही वाटलं. मागच्या खेपेला कीर्ती गवंडीला आणि आपल्या तिथे काकांना ती लोक भेटली होती. मुळीक नावाचे आपल्याकडे दर्शनाला येतात, सुनील मुळीक हे कॅम्पमध्ये राहतात. सुनील मुळीक हा अच्छा, त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांची बहीण इथं बसलेली आहे. तर ते एकदा असं तिथं दर्शनाला आले, इथून निघाले ते आणि
त्यांनी सांगितलेला अनुभव माझ्या काही लक्षात राहत नाहीत. गुरुवारच्या गोष्टी गर्दी एवढी असते आणि स्वामी महाराज सेवा करून घेत असतात, त्यामुळं माझं अटेन्शन एवढं काही नसतं. पण गेल्या त्या दरम्यान हे सुनीलच ना, सुनील मुळे दर्शन घेऊन निघाले. तर ते या दरवाजाच्या बाहेर गेल्यावर मी त्यांना परत हाक मारली आणि त्यांनीच मला सांगितलं हा अनुभव की तुम्ही सांगितलं की दररोज एकदा तरी पोथी वाचायची आणि आजच सुरुवात करा. गुरुवारी त्यांनी पोथी वाचायला सुरुवात केली आणि एक दिवस त्यांना पोथी वाचायला खूप उशीर झाला, पण तरी त्यांना वाटलं की नाही पोथी वाचायला सांगितलं तर आपण वाचूया, म्हणून त्यांनी त्या दिवशी पोथी रात्री उशिरा वाचली. पण त्यांच्या घरात असं बोलणं झालं की काकाने सांगितलं नाही एकही दिवस चुकवायचा नाही, तर त्या दिवशी त्यांनी आवर्जून पोथी रात्री उशिरा वाचली. दुर्दैवाने त्यांच्या घराची भिंत पूर्ण पडली आणि त्यांचा केवळ 4 महिन्यांचा मुलगा हा 6 फूट मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडला. भिंत त्याच्या अंगावर होती आणि आजूबाजूच्या लोकांनी ती माती बाहेर काढली. 4 महिन्याचा मुलगा 6 फूट अंगावर भिंत कोसळलेली, कल्पना करवत नव्हती. पण तरी आजूबाजूच्या लोकांनी सगळा ढिगारा उपसला. आधी त्यांना पोथी सापडली, पोथीच्या खाली तिथली विभूतीची पुडी सापडली आणि त्याच्या खाली मुलगा सुखरूप बाहेर बाहेर बसा. त्याला घेऊन 2 तास लागणार जातील. आपल्या प्रवचन चालू असताना उठू नका. आपली वर्धिनीतली मुलं आलेली आहेत. पुष्पाताईंना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. त्यांचा कार्यक्रम झाला की त्यानंतर आपला भागवतावरचं थोडंसं चिंतन होईल. स्वामी यावर्षी सुद्धा आम्ही मुलांकडनं कीर्तन करून घेतले. ही मुलगी 4थीतली आहे आणि एक विषय दिला जातो कीर्तनाचा. तर यावर्षी मनशुद्धी, जसं आता काकांनी सांगितलं की भ्रष्टाचार हा असा जसं वाढत चाललेला आहे, केवळ मन अशुद्ध झाल्यामुळे हा सगळा समाजामध्ये अतिशय प्रदूषण व्हायला लागलेलं आहे. तर मनशुद्धीकरणासाठी हा जो ती छोटासा विचार मांडणार आहे, आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावं. तिचं नाव आहे भाग्यश्री वांगर. तर ती आता कीर्तन करेल, आपण शांतपणे ऐकून घ्यावं एवढी विनंती आपल्याला. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मंगलमूर्ती सरस्वती माते की जय. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हो पुंडलिक वरदे सर्वांचा आनंदाचा गुरुपौर्णिमा. साक्षात पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीला आले. साक्षात पांडुरंग पाहून पुंडलिकाला आनंद झालाच. धन्य पुंडलिक धन्य त्याची सेवा, भक्तांसाठी थांबला कैवल्याचा पुतळा. धन्य पुंडलिक धन्य त्याची सेवा, भक्तांसाठी थांबला कैवल्याचा पुतळा. आई वडिलांच्या सेवेत दंग असलेल्या पुंडलिकाला पाहून देवाला आनंद झाला. पण पुंडलिकाला प्रेमाने सांगितले, विठुराया जरा थांबा, आई वडिलांना आता झोप लागलीये. जवळची वीट फेकून विठुरायाला थांबण्यास सांगितले. विठुराया कटेवर हात ठेवून भक्ताची वाट पाहत उभे राहिले. पांडुरंग हरी वासुदेव हरी हो. नजर नावे आत्मज्योती
नाही, तेल न घालता तेवत राहणारी, न विझणारी ती ज्योती, आत्मज्योती, जागत नाही की झोपत नाही, चमचम करत राहते, ती आपल्या हृदयातील आत्मज्योती, ती आपल्या हृदयातील आत्मज्योती, ही ज्योती चैतन्य रूपी अशी तेवत आहे. या ज्योतीला कोणतेही शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं वेदयन्तापो न शोषयति मारुताः. ही ज्योती चैतन्य रूपी अशी तेवत आहे. या ज्योतीला कोणतेही शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, जल भिजवू शकत नाही, वारा वाळवू शकत नाही, कोणत्याही आघाताने कोणताही धोका नसतो. पण लोक हो, या ज्योतीला धोका असतो तो मनातील विकारांचा, वाईट विचारांचा. म्हणून जन हो, मन हे नेहमी स्वच्छ व निर्मळ ठेवा. साक्षात पांडुरंग तुमच्या हृदयात राहील. शरीर स्वच्छ करायला आपण साबणाचा वापर करतो, तसेच मन स्वच्छ करायला नामस्मरण हवे. वाईट काही बोलू नको, वाईट काही ऐकू नको, तू वाईट काही पाहू नको. अडलेल्यांना मदत करी तू, संतांची तू साथ धरी. भवसागर हा पार करी हो, भवसागर हा पार करी हो. आपण आता सर्वजण विठुरायाचे ध्यान भजन करूया. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हो, कुंडली कवरते श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हो, वाईट विचार सोडून चांगले विचार घेऊन संतांच्या संगतीला राहावं. खरं ना लोक हो. नामस्मरणाने मन स्वच्छ करा. जशा घरातील सगळ्या बायका आपले घर स्वच्छ राहण्यासाठी रोज केर काढतात, फरशी पुसतात, कपडे भांडी धुतात, हे रोज करतात. त्या कधी आळस करत नाहीत, सतत करत असतात. म्हणूनच रोगराईचा राक्षस घरात येत नाही. खरं ना? नामस्मरणाने मन स्वच्छ होऊन वाईट विचार मनात येत नाहीत. लोक हो, रामेश्वर भट्टांनी संत तुकारामांचे सर्व अभंग इंद्रायणी नदीत बुडवायला लावले. हे रामेश्वर भट्ट वेदाचा, धर्माचा अभ्यास केलेले देवचे पुजारी. पण वाईट विचार मनात आल्यामुळे त्यांनी अमोल अभंगगाथा पाण्यात बुडवायला लावली. लोक हो, ज्याचे मन निर्मळ त्याच्या हृदय पांडुरंग सदैव असतो बरं का. इंद्रायणी काठी तुकारामांनी विठुरायाचे ध्यान केले, भजन केले. विठ्ठल 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 हो, साक्षात पांडुरंग अवतरले. साक्षात इंद्रायणी नदीने संत तुकारामांचे सर्व अभंग पाण्यावर तरंगत वर आणले. निर्मळ मनाच्या संत तुकारामांची अमोल अभंगगाथा देवाने परत केली. चला नाम घेऊ. वाईट विचार सोडून चांगले विचार घेऊन, वाईट विचार सोडून चांगले विचार घेऊनच वाईट विचारांवर नामस्मरणानेच विजय होतो. हे खरं ना? चला नाम घेऊ विठ्ठलाचे, असं परत येऊ नका. आनंदाचे नाम घेऊ.
वाल्मिकी ऋषी झाले आणि रामायण लिहिले. चला नाम घेऊ विठ्ठलाचे, जीवन करू आनंदात. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. शेती दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा देवा तुझा विसरण भावा. आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं, कौतुक केलं. छोटीशी मुलगी आहे चौथीतली. बरेच दिवस झाले करून झाले हे कार्यक्रम. काल काकांशी बोलताना असं म्हटलं की छोटासा कार्यक्रम ठेवूया का मुलांचा, तयार आहे. तर म्हटलं की काय हरकत नाही आहे. आणि स्वामींच्या समोर तयार मिळाली हे आमचं महत्त्वाचं स्वरूपवर्धिनीचं. मला असं वाटतं एवढ्याशा लहानशा मुलीनं पण म्हणणं जरा मोठ्यावं वाटतं. जेव्हा हिने इतका सुंदर कार्यक्रम सादर केला आणि अशीच ही ज्योत सदैव आपल्या भारत देशामध्ये तेवत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. फार सुंदर तिने हा कार्यक्रम सादर केला आणि एकीकडे तिचा कार्यक्रम ऐकत होतो आणि एकीकडे गेल्या साधारणतः 35-36 वर्षांपूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोरून तरळत होता. आमचे अण्णा कुशाभाऊ, नंतर शिव या सगळ्यांनी वर्धिनीसाठी अहोरात्र अतोनात कष्ट घेतले. त्या सगळ्या आठवणी इतक्या दाटून आल्या की अक्षरशः तुम्ही इथं कोणी नसता तर डोळे पाणावून पाझरले असते, इतक्या आठवणी आल्या. किती त्यावेळेस या लोकांनी कष्ट केले, पण त्या कष्टांचं चीज झालं. आज आमचे अण्णा किंवा कुशभाऊ हे जरी फटक जाऊन बसले असले तरीही त्यांचे आशीर्वाद आम्हाला सदैव पाठीशी आहेत आणि त्यांनी जी काही प्रेरणा दिली ती सदोदित अशीच तेवत राहणार आहे हे अगदी शाश्वतीने सांगावं असं वाटतं. पुष्पाताईंना यातली पुष्कळशी माहिती आहे, परंतु वेळेअभावी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी आज करू शकणार नाही. परंतु वर्धिनीतले बरेच जण इथं उपस्थित आहेत, तर त्यांना एवढं सांगू शकतो की आपल्या विभूती साक्षात्कार पुस्तकामध्ये जाता जाता मी वर्धिनीचा उल्लेख केलेला आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला वर्धिनीबद्दल जे काही सांगत असतो ते याच आमच्या स्वरूप वर्धिनीबद्दल सांगत असतो. बऱ्याच वेळा या ठिकाणी या कार्याचा उल्लेख होत असतो, तर तीच ही मुलं आणि तेच हे शिक्षक. कारण दरवेळी मी सांगून जातो आणि तुम्हाला माहीत नसतं की कुठले विद्यार्थी, कुठले वर्धिनीतले सेवक, तर हेच ती सगळी लोक आज आपल्या समोर आहेत. आणि आज आपण त्यांना इथे काही अल्पशा प्रमाणात फक्त वह्या देणार आहोत. बाकीच्या वह्या प्रज्ञा आणि शीतल उद्या शाळेत जाऊन देतील. आपण त्यांना वह्या द्यायला सुरुवात करूया आणि प्रसाद देऊ. हे छोटंसं अल्पशी भेट देतील. तुम्ही उभ्याच राहा. नाही
थोडक्यात स्वरूपवर्धिनीची माहिती सांगते. आपल्या मंगळपेठेमध्येच एक संस्था आहे की ज्या संस्थेसाठी 1988 मध्ये जागा शोधत होते केशवभाऊ पटवर्धन. आणि एक संस्था म्हणजे संस्था सुरू झाली यासाठी की जी पुण्याच्या पूर्व भागामध्ये, आपण आता बसलो तो सगळा पुण्याचा पूर्व भाग आहे, पुण्याच्या पूर्व भागामधली मुलं अत्यंत बुद्धिमान हुशार आहेत आणि ही हुशारी वाया जाऊन त्यामध्ये समाजकंटक निर्माण न होता समाजसेवक निर्माण व्हावे, देशप्रेमी तयार व्हावेत यासाठी केशवभाऊ पटवर्धन आणि अण्णासाहेब जे आता फोटोमध्ये आहेत हे असे गोगावले साहेब वगैरे असे अनेक मंडळी एकत्र झाले 1979 साली. आणि त्यांनी ठरवलं की पुण्याच्या पूर्व भागामध्ये अशा मुलांसाठी आपण काम सुरू करायचं. मला सांगायला आनंद वाटतो, मी फार उशीर आले. 1988 मध्ये स्वरूपवर्धिनीमध्ये मी प्रवेश केला. ज्यावेळेस वास्तुशांती झाली ह्या जागेची त्यावेळेस मी इथे आले आणि त्या दिवसापासून मी पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करते आहे. गंमत अशी की अण्णांची माझी रोज भेट व्हायची 1988 मध्ये. आणि त्या ठिकाणी दवाखाना असायचा. परवा बोलता बोलता काकांशी पण मी बोलले की इथं आल्यानंतर मला फोटो पाहिल्याबरोबर अण्णांची इतकी प्रकर्षाने आठवण झाली. आणि जसं आता कीर्तन करताना काकांना आठवण झाली की सगळ्या स्वरूपवर्धिनीचं काम अगदी सुरुवातीपासून कसं उभं राहिलं ते सांगायला असं आनंद वाटतो की पुण्याच्या पूर्व भागामध्ये हे जे समाजकंटक तयार होणारी मुलं होती ही अत्यंत समाजप्रेमी तयार झाली. आणि त्यातल्या अनेक मुलं डॉक्टर झाली, अनेक मुलं इंजिनियर झाली, काही मुलं अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये आता आहेत. जी झोपडपट्टीमध्ये छोट्या छोट्या घरांमध्ये राहणारी मुलं केवळ ह्या सगळ्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य आणि त्यांनी केलेले अत्यंत उत्तम सेवा आणि ही प्रेरणा घेऊन ही जी छोटी छोटी मुलं आहेत अशीच मुलं सुरुवातीला आपण घेतो 5वी पासूनची आणि ही त्याच्यापेक्षा छोटी मुलं आहेत पहिलीपासून आपण घेतो. आता आपल्याकडे बालवाडी पण आहे, 300 मुलांची बालवाडी आहे. अनेक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवतो पुण्याच्या पूर्व भागामध्ये. आपल्याला जेव्हा केव्हा सवड होईल तेव्हा जरूर आपण त्याला भेट द्यावी. हे अण्णांचं कार्य आहे, केशवभाऊंचं कार्य आहे आणि हे स्वामींचं कार्य आम्ही त्या हेतूनेच त्या ठिकाणी करत असतो. ही सेवा आहे समाजाची आणि त्या हेतूनेच त्या ठिकाणी कार्य चालू आहे. आणि आतापर्यंत कुठेही मला सांगायला आनंद वाटतो की हे सगळं लोकांच्या देणगीवर चालतं. समाज भरपूर ह्या कार्यावरती प्रेम करतो आहे आणि त्यामुळे कुठलंही काम इतक्या वर्ष आपण करतो आहोत, 30 वर्ष झाली, पण कोणतंही काम पैशाअभावी थांबले असं झालेलं नाहीये. लोकांनी भरभरून मदत केलेली आहे. मध्यंतरी अगदी छोटासा चुटका सांगते की मध्यंतरी मी वह्यांच्या विचारत होते की काय करायचं की वही मुलांना, एवढ्या मुलांना वह्या कुठून पुरवायच्या, आता कोणीतरी डोनर शोधलं पाहिजे. आणि त्याच दिवशी मला काकांचा फोन आला की पुष्पाताई मुलांना वह्या द्यायच्या आहेत, मग तुम्ही मला फक्त आकडा सांगा. आणि 2 दिवसापूर्वी येऊन मी त्यांना आकडा सांगितला की मला अशा अशा प्रकारच्या वह्या मला हव्यात बालवाडीच्या मुलांसाठी. कारण ह्या भागात राहणारे सगळे जे पालक आहेत अत्यंत गरीब आहेत आणि ते सगळ्या गोष्टी पुरवू शकत नाहीत आणि आम्ही असं डोनर शोधत असतो की कोणी देणारा आहे का. आणि काका दरवर्षी म्हणजे प्रज्ञाताई आहे की तिच्या मनात आलं की आपण दरवर्षी अशा मुलांना वह्या द्यायच्या आणि ती गेल्या वर्षापासून अशा मुलांना वह्या देत असते आणि त्याचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो. आणि त्याबद्दल आपण सगळ्यांचं धन्यवाद. काकांचं तर मनापासून स्वामींची कृपा आहे. हो बाई, सांगितलं ना. स्वातीताई कारेकर यांनी हे कीर्तन केलेलं आहे, ते सांगायचं बोल ना. यामध्ये माझं असं काहीच नाही, कारण म्हणजे पूर्णपणे माझा कॉन्फिडन्स तरी डाऊन होता, कारण यावेळेचे पेपर अत्यंत टफ होते. आमच्या कॉलेजमध्ये म्हटलं तर 120 जणांपैकी अगदी 20च जणं पास झाली आहेत आणि त्याच्यामुळे मला ते टेन्शन होतं. पण जशी मी रोज पोथी वाचते आणि
छे असा आपला प्रवास झालेला आहे. आपण गाडीतल्या पहिल्या डब्यात होतो आणि शेवटचा गाडच्या आधीचा डबा इथपर्यंत प्रवास केलेला आहे. सगळ्यांना आपल्या स्वामी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आपल्या मूळ विषयाकडे बोलूया. आणि गेल्या 1-2 गुरुवारपासून आपण ठरवलंय की रात्री 1-1 वाजतो आणि तत्पूर्वी तर रात्री 2 वाजायचे, म्हणून आपण पुष्कळ कार्यक्रम हा अलीकडे घेतला आणि त्याप्रमाणे 2 ते 1 वाजायला लागले. आता 1 ते 12 कसे वाजतील आणि 12 पर्यंत आपला सगळा कार्यक्रम कसा संपेल रात्री, असा आम्ही प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नानुसार आज आरती जरी 15-20 मिनिटं जरी चिंतन झालं तरी काही हरकत नाही, पण यापुढे आरती शक्यतो वेळेवर घेतली जाईल. चिंतन आजपर्यंत माझ्या मते भरपूर झालेलं आहे, त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे, हे चिंतन आहे. नुसतं तिथं सांगून मला मगाशी जर वाटलं या छोट्याशा मुलीने एवढं सुंदर सांगितलं तर त्याच्यावर सुद्धा आपण काही फारसं बोलायला नको, इतकं त्या मुलीने सुंदर सांगितलं. तरी आज थोडासा काही भाग पाहू आपण आणि वेळेवर आरती सुरुवात करू. प्रज्ञाने आपल्याला शिवमुत्वा शिव म्हणजे इथपर्यंतचा भाग भागवतामधला सांगितलेला होता. हे बोलायला अत्यंत छोटं वाक्य आहे. शिवमुत्वा शिव म्हणजे शिव होऊन शिवाची पूजा करा. बोलायला सोपं आहे, तुम्ही विचार करा. एवढ्यावर मी जरी आज थांबलो तरी सांगितलं शिव होऊन शिवाची पूजा करा. इथंच मी थांबलो तरी याचा खरोखरीच विचार करा आणि शिव होऊन शिवाची पूजा करायची, स्वामी होऊन स्वामींची पूजा करायची. म्हणजे आपलं मन किती पवित्र पाहिजे, आपलं अंतःकरण किती शुद्ध पाहिजे याचा विचार करा. ह्या एवढ्यावर जरी विषय संपवला ना तरी चालण्यासारखा आहे. हा एवढा जरी एक अंकुर आपल्या मनात कायम अंकुरत राहिला. पावसाळा आहे त्यामुळं तो मोगरा फुलल्यासारखा निश्चित भराभरा तो वेल वाढेल आणि पावसाची चाहूल आपल्याला आषाढात उशिरा का होईना पण लागलेली आहे. स्वामींनी आपली प्रार्थना नक्की ते मान्य करतील. तर हा अंकुर कायम आपल्या अंतःकरणात रुजला गेला पाहिजे आणि तो रुजवताना दर खेपेला सांगितलं जातं की बाकीचे जे तृण आहे ते आपण वेळीच काढून टाकलं पाहिजे, वेळीच खुरपणी व्हायला पाहिजे. नंतर आपलं शेत भलत्या सलत्या तृणांनी किंवा भलत्या सलत्या रानगट अशा गवतांनी व्यापून जाईल. ते व्यापलं जाऊ नये म्हणून शुद्ध बीजापोटी शुद्ध जर फळे यायची असतील तर हे काम आपल्याला तत्परतेने करावं लागतं. तत्परतेने हे खुरपणं चालू ठेवावं लागतं. तर स्वामीच व्हायचं आणि स्वामींची पूजा करायची, शिवच व्हायचं, शिवस्वरूपात आपण स्वतः यायचं आणि शिवाची पूजा करायची. म्हणून या ठिकाणी नाथ आपल्याला आवर्जून सांगतात शिवम भूत्वा शिवम येजेत. त्याचा अर्थ जाणून घ्या आणि नाथ त्याच्यावर असं विश्लेषण करतात शिव होनी शिव येते. सोप्या शब्दात सांगितले नाथांनी शिव होनी शिव यजिते. तुम्ही स्वतः शिव व्हा आणि शिवाला तुम्ही पूजा. इतकं सोपं सांगितलं. हे लक्षण तुम्हांसीच साधे येरे हे बोलती बोलिदे परी बोलते हो दे अर्थ न लगे. आणि हे उपनिषदांमधून मी रहस्य नवनीतासारखं काढलेलं आहे आणि रहस्य मी तुम्हाला सांगतोय. आणि हे संतांनो म्हणजे तुम्ही श्रोते नाही आहेत, तुम्ही संता. हे संतांनो हे रहस्य, या रहस्याचं लक्षण हे शिवम भूत्वा शिवम येजेत याची प्रतीती ही मला तुमच्यात दिसू लागलेली. म्हणजे ही तुमच्यात प्रचिती जर दिसत असेल तर आपण केवढं पवित्र वागायला पाहिजे हे जाणून घ्या. आणि हे करत असताना मात्र येरी हे बोलची बोली दे. हे जे बोल आहेत
हे एरवी तुम्हाला नुसत्या साध्या बोलण्याप्रमाणे वाटतील, परी बोलते बोलते अर्थ नसते, परंतु हे वरवरचं वरकरणी बोलणं आहे असं न वाटता ते अंतर्यामातलं ठरावं असं नाथांना वाटतंय. विष्णूने सृष्टी जे जे सृजने, शब्द बघा किती सुंदर वापरलाय. विष्णूने सृष्टी जे जे सृजने ते ते तुम्ही पवित्र करणे, मही विचारेची या कारणे कृपाळूपणे जीर्णोद्धारा. भगवंत श्रीकृष्ण विष्णू जी जी म्हणून ही सृष्टीची रचना करतो, ही जी सृष्टी उत्पित करतो, ही सृष्टी जी वृजतो, तर ती पवित्र ठेवायचं काम तुमचं आमचं आहे. एवढा साधा सोपा विचार सांगितला. भगवंतानी, पांडुरंगाने, विष्णूंनी, कृष्णाने, स्वामींनी ही सृष्टी तुमच्यासाठी वृजने केलेली आहे. ही सृष्टी तुमच्यासाठी उत्पन्न केलेली आहे. सुंदर अशी सृष्टी तुमच्या आमच्यासाठी केलेली आहे. सुंदर फुलं आहेत, सुंदर अशी झाडं झुडपं आहेत, सुंदर पक्षी आहेत. हे सगळं सौंदर्याने नटलेलं आहे. छानसा पाऊस पडतो. तर हा छानपणा आहे, हा सुंदरपणा, हे सौंदर्य, हा निसर्ग हे टिकवणं तुमच्या आमच्या हातात. ही मानवता ही टिकवणं तुमच्या आमच्या हातात आहे. आपण अमानुषपणे जर वागलो तर मानवतेला सगळ्यात काळीमाव फासला जातो. म्हणून भगवंत या ठिकाणी असं नाथांकर्वी आपल्याला सांगतात की भगवंताने हे सगळं सुंदर सुंदर असं निर्मिलेलं आहे, ते टिकवणं किंवा ते आहे तसंच राखणं, चांगलं राखणं हे तुमचं आमचं काम. आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सुंदर असं घर ठेवलेलं असतं. 2 पैसे बिचाऱ्यांनी कष्ट करून काहीतरी पोरांना ठेवावं, काहीतरी ठेवावं म्हणून 2 पैसे बाजूला ठेवलेले असतात. त्या पैशांचा योग्य विनियोग त्या मुलाबाळांनी करायचा असतो. पण ते जे पैसे 2 पैसे त्यांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन साठवलेले असतात. जे काही घरदार ठेवलेलं असतं त्याचा उन्माद जर पुढच्या पिढीत आला तर काही उपयोग नाही. उन्मत्तपणे जीवन जर जगायला लागले, कारण कष्ट करणारे निघून गेलेले असतात. मगाशी गमतीने मी बऱ्याच वेळा म्हणतो की ते फोटोत जाऊन बसलेले असतात. काल असं वाटतं, अरे आज दुपारी जेवताना असंच झालं. मी बोलता राहिलो, प्रज्ञा, शीतल, मी आम्ही जेवत होतो आणि आमच्या शीतलनी एक वेगळी रेसिपी आज घरी केली होती, वेगळी भाजी केली होती, ती आमची अक्का करायची. आणि मला अक्काची आठवण झाली आणि मला असं वाटलं की तुझ्या नातसुनेने भाजी केली तर ती अक्काला पाठवून द्यावी. क्षणात मी विसरलोच की अक्का नाही. नंतर लक्षात आलं, अरे ही आपल्या बरोबर वावरणारी कालची माणसं याच फोटोत जाऊन बसलेली. पण त्यांनी जे काही काबाड कष्ट करून जी काही थोडीफार पुंजी आपल्याला ठेवलेली असती ती योग्य रीतीने जतन करणे तुमचं आमचं काम असतं. आणि जर उन्मत्तपणे ती उधळली तर त्याचा काही उपयोग नाही, ते सगळं फोन ठरतं. तसंच हे जसं घरात होऊ शकतं तसंच भगवंत हा सुद्धा एक प्रकारे आपल्या घरातलाच आहे. घराघरात देवघर असतं. याच्यासाठी असतं की आपल्याला सदैव ही आपल्या मनात भावना असावी की दिल एक मंदिर आहे, ठीक आहे, पण घर एक सुद्धा मंदिर आहे. दिल एक मंदिर आहे, काही वेळेपुरतं मजा वाटते, तेवढ्यापुरतं ठीक असतं. पण घर एक मंदिर आहे, ते सुद्धा मंदिरच राहावं लागतं. नंतर घर जे मंदिर आहे त्या मंदिराचं जर उद्या वेगळंच काही घडलं, ते शब्द मी तर वापरत नाही, तर काय उपयोग आहे. मग ते असं बऱ्याच वेळा लोक म्हणतात, अहो काका घरीच जावं असं वाटतं, इथंच बरं वाटतं. मी तो बसा, निवांत बसा, काही घाई नाही आहे. मंदिराची वेळ पण स्वामीच्या कृपेने भरपूर ठेवलेली आहे. आमच्या बायका पोरांना म्हणजे आमच्या अपर्णाला आणि मुलांना आणि आता शीतला सुद्धा स्वामीने भरपूर शक्ती दिलेली आहे. बिचारे सगळे भरपूर कामं करतात. सकाळी 8 ते 1 दुपारी स्वामींना विश्रांती हवी असते, आम्हाला नाही. कारण स्वामी तुमची सगळ्यांची कामं करून असं आम्हाला वाटतं की काही प्रमाणात कमी शिनत असतील आणि पुन्हा दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत स्वामी इथं भक्तांची कामं करत असतात. आणि एवढा भरपूर वेळ ठेवलेला आहे. पण बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की घरी जाऊच नाही. असं घर नसतं. घरी जाण्याचा ओढ हा कायम राहायला पाहिजे. आणि घरी जाऊन बायका मुलांच्यात राहून थोड्याशा गप्पा गोष्टी, थोडंसं हास्य विनोद, थोडेसे विचार, थोडंसं तत्वज्ञान, थोडासा भगवत धर्म
असं सगळं घरात घडलं पाहिजे. त्याला म्हणायचं घर एक मंदिर आहे. आणि अशी मंदिरं ही घराघरात असतात, फक्त ती त्या नंदादीप त्या ठिकाणी लावून ती सतत तेवत ठेवावी लागतात. आणि ते तेवत ठेवण्याचं काम हे घरातल्या पुरुषाचं, पुरुषकर्त्याचं, किंवा एखाद्या घरात पुरुषकर्ता नसेल, स्त्री असेल, कारण आजकाल आपण मान्य केलेलं आहे, आपण म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी, की स्त्री प्राधान्य आहे, मान्य आहे बाबांना मला. तर त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. आम्ही ऐकतो सगळेजण, पण सगळ्यांनी असं ऐकलं पाहिजे की घराचे कुटुंब प्रमुख म्हणू आपण. तर तिथे स्त्री पुरुष सुद्धा आता भेद आपण ठेवलेलं नाही. आपण प्रगल्भतेने पुढे चाललेलो आहोत. आपण ज्ञानाची काल धरलेली आहे. तर आता आपण त्याच्याही पलीकडे गेलो की पुरुष असला काय, स्त्री असली काय, सगळेजण आता पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया काम करतायत. आणि मग त्याप्रमाणे एखादी स्त्री कुटुंब प्रमुख पण असते. तर अशी कुटुंब प्रमुखांनी सदैव जर काळजी व्हायली तर त्या घराची मंदिरं झाल्याशिवाय राहत नाहीत. नुसतंच घरात कुठल्या तरी कोपऱ्यात देवघर आहे म्हणजे घर झालं असं नाही. घराचं मंदिर व्हावं. आणि जसे स्वामींच्या प्रसादामध्ये यायला आपोआप पाय वळतात. गुरुवारी किती लाईन असली, किती गर्दी असली, ती पावले वळती, आपोआप वळतात. तर तशी घराकडं, आपल्या स्वतःच्या घराकडे सुद्धा पावलं आवडीने, प्रेमाने वळली पाहिजेत. आणि घरात हवंसं वाटलं पाहिजे. ते काम कुटुंब कर्त्याचं असतं. तसं भगवंताने, हे सोपं करून तुम्हाला सांगतोय, भगवंताने तुम्हाला मला ठेवा दिलेला आहे. ही सुंदर सृष्टी रचलेली आहे. त्या सृष्टी जी सुंदर रचलेली आहे, तो ठेवा तुम्हाला आम्हाला सांभाळायला दिलेला आहे. तो आपण नुसता सांभाळायचा आहे. जस्ट कॅरी फॉरवर्ड. मागच्या पानावर तो पुढच्या पानावर आपण कसं कॅरी फॉरवर्ड करतो. अकाउंट्समधल्या सगळ्यांना माहिती असतं की पहिलं पान फुलफिल झालं की सेकंड पेजवर आपण लिहितो कॅरी फॉरवर्ड. तर तसं आपण फक्त ते कंटिन्युएशन त्यातलं ठेवायचं आहे. आणि ते ठेवताना आपण सतर्क राहायचं आहे. आपण निसर्गात कुठलीही ढवळढवळ करायची नाही आहे. आणि आपण त्याला उत्तम साक्षी राहायला पाहिजे की भगवंता तू जे दिलंस ते आम्ही उत्तमरित्या जतन केलं बरं का, अशी आपण साक्षी तिथे ठेवली पाहिजे. जसं आपल्या वाडवडिलांचं घर, आपल्या वाडवडिलांचा पैसा, आपल्या वाडवडिलांचं सोनं आपण जतन करतो का. असं कोणी केलंय काही नाही. आमचे आईवडील वारले आणि त्याबरोबर त्यांचं जेवढं होतं तेवढं आम्ही सगळं त्याज्य केलं. कारण त्यांची देव नाही का त्याज्य झाली त्याच दिवशी. मग त्यांचं सोनं, नाणं, पैसा हे सुद्धा आम्ही त्याज्य केलं. तसं होत नाही रे बाबांनो. हळूच घरातलंच कोणतरी म्हणतात ते सोनं काढून घ्या पहिलं, आधी काढा, आधी काढा, आधी काढा. ऐकले मी. तुम्ही नसल ऐकलं तर मी तुम्हाला एखाद्या वेळेस घेऊन जाईन आणि ऐका तुम्ही तुमच्या कानाला. अत्यंत प्रेम असतं. टाव पडून रडतात, इतका टाव पडून रडतात आणि हळूच म्हणतात तेवढ्या पाटल्या काढून घे. आणि त्या निघेस्तोवर त्यांचं रडणं थांबतं. त्या कपाटात जातात, कपाटाला कुलूप लावले काय 4 वेळा खाड खाड करून चेक केलं जातं. काय काय सर्व असते. एकदा कुलूप लावून बंद नाही करायचं, ते 10 वेळा ओढतायचं. किंवा मोडतंय का, सुचतंय का, नक्की लागलंय का, ओढतात ना. 4-4 वेळा ओढतात. का ओढतात मला माहित नाही. आणि ते नक्की लागलेलं बघतात की पुन्हा रडीकरण सादर करायला मोकळे होतात. तर तसं नाही रे बाबांनो. ते जसं आपण त्या निर्जीव पंख्याला सुद्धा याची जाणीव झाली बघा की असं होतं रे बाबांनो. तर असं होऊ नये. ते तुम्ही पवित्र करणे. तर नुसतंच त्याचं जतन करायचं असं नाहीये, तर त्याचं पावित्र्य आपण कायम टिकवायचं. ते तुम्ही पवित्र करणे. किती नाथांनी सोप्या शब्दात सांगितलं, पण आपण या सगळ्याला बाध्य झालो आणि त्या गोष्टीच्या मागे लागलो आयुष्यात. म्हणजे आमचे डॉक्टर या ठिकाणी मला गेल्या आठवड्यात त्यांनी इतका सुंदर अनुभव सांगितला. त्यांचा अनुभव डॉक्टर तुम्हाला कधीतरी शेजारच्या वेळेस सांगतील. ते सांगण्यात वेळेअभावी वेळ घालवत नाही. पण डॉक्टरांची इथे 5-6 कामं अशी एकाच दिवसात एका पाठोपाठ एक अशी बरोबर झाली. माझ्याही मनात एखादं काम येतं, लगेच दुसरं काम येतं. पण स्वामी महाराज ती कामं बरोबर करून मोकळे होतात. मगाशी पुष्पाताई म्हणाल्या की यावर्षी पण वाटलं की या मुलांना वह्या कोण देणार. त्या म्हणाल्या त्या दिवशी तुमचं माझं बोलणं झालं आणि आम्हाला वह्या मिळाल्या. हे काम स्वामी करतात. आता हे मला माहीत नव्हतं. पुष्पाताईंनी आता तुमच्यासमोर हा किस्सा सांगितला. किती स्वामी आपली काळजी घेतात, आपल्यावर किती स्वामींचं लक्ष आहे. पण आपण उगाचच
असं येड्या गावल्यासारखं समोर उभं राहायचं. अहो काका 5 गुरुवार नाही हो 10 गुरुवार झाले आणि ते अजून बघा ना ते 20 लाख अडकलेले आलेच नाही आणि एफडी 30 लाखाची आहे पण ती 50 लाखाची व्हायची फार इच्छा आहे. खरं सांगताय हे अतिरेक नाही, व्यक्तीचं नाव सांगत नाही, त्या व्यक्तीने मला सांगितलंय की 30 लाखाची एफडी माझी आहे पण ती 50 करायची आहे पण 20 फक्त शॉर्ट आहेत. 30ची केलेली आहे ते 20 कधी येतील माझे 6 गुरुवार नाही 10 गुरुवार झाले. आता म्हणलं महाराजांनीच बघावं काय ते, आता उद्या त्यांनी जरा वक्रदृष्टी फिरवली तर 30 पण राहायचे नाही असं मी म्हणत नाही. तर आहे त्याचं समाधान मानणार आहे बाबा. पोटभर याला 4 पुरणपोळ्या खाल्ल्या तरी असं वाटतंय नाही 10 पोळ्या कुठेतरी डाबा लपून ठेवावं की काय, त्याला काय अर्थ. खाऊ देत ना आणखी 4 माणसांना. वाटीत ताटून पुसून खाण्यापेक्षा वाटीतलं वाटून खायला शिका. नाही तर एकट्याने वाटी गपचूप ताटून पुसून खाल्ली त्यापेक्षा वाटीतलं एक मी चमचाभर खाल्लं ते खूप सुंदर होतं, इतकं आवडलं की असं वाटलं डॉक्टरांना द्यावं, वाघवहिनीने द्यावं, शिल्पाला द्यावं, आमच्या राजोपाध्यायानं द्यावं, खैरे काकानं द्यावं, राजूला द्यावं, विश्वासराव मानेनं द्यावं. असं ज्याविषयी मला वाटेल ना तो सोन्याचा दिवस. पण गपचूप अंधारात जाऊन कोपऱ्यात एकट्यानेच वाटी खाऊन टाकली त्यात मजा नाही रे. वाटून खा, चाटून एकटे खाऊ नका. नाही आवडीचे पदार्थ पुष्कळ असतील तुमच्या डोळ्यासमोर आता सगळे तळत असतील. कोणाचा आम्रखंड असेल, कोणाची पुरणपोळी असेल, कोणाची बासुंदी असेल, कोणाची भेळ असेल, कोणाचं आणखीन काय काय असेल. जरूर खा पण त्यातलं थोडंसं वाटायला शिका. माझा मीपणा म्हणून नाही, आमचं लग्न झालं आणि सगळ्यांच्या आग्रह खातर म्हणजे आता 30 वर्षापूर्वीचा काळ, इतक्या ॲडव्हान्स त्यावेळी नव्हतं पण सगळ्यांचा आग्रह खातर आम्हाला असं जसं काय एखाद्या घरातनं हाकलून दिल्यानंतर बसमध्ये लोटलं आता आम्हाला महाबळेश्वरला पाठवलं. आता ते वाटून घ्यायची सवय. तर आम्ही दोघंही एकही दिवस एकट्याने काही खाल्लं नाही. ती साक्षीला आहे समोर. बायको म्हणून तिने साक्ष द्यावी असं नाही, तिने 3rd पर्सन या नात्याने साक्ष द्यावी. आणि स्वामी आमच्या समोर आहेत, स्वामींच्या पुढे आम्ही एक कन्व्हर्सवर फोटो बोलणार नाही. आमच्या बरोबर ज्या ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला असायचो त्या त्या हॉटेलमधला वेटर पण असायचा. त्याला म्हणायचं तूही शेजारी बस आणि ही ऑर्डर प्लेस केली ना तर 3, तो वेटर म्हणतात अहो साहेब 3 कशाला, नाही 2 आण आमचे आणि 3रा तू पण इथं बस. अहो साहेब मालकाशी मी बोलतो काय बोलायचं. पण एकाही मालकाने आम्हाला असा वेळावाकडा प्रश्न केला नाही, हेही आमचं भाग्य. मग कुणीच नसेल तर समजा महाबळेश्वर फिरताना जे काही आम्ही टॅक्सी वापरली असेल, रिक्षा वापरली असेल, तो रिक्षावाला तो टॅक्सीवाला. आणि तिला हेही माहिती आहे की आम्ही पुण्यात जरी प्रसंगानुरूप जर घाईत असेल आणि असं घाई तिकडून तिकडे जाताना जर वेळ लागत असेल तर आमच्याबरोबर चहा प्यायला, उसाचा रस प्यायला किंवा लस्सी प्यायला, कारण पोटात भर घातल्याशिवाय गाडी पुढे पडत नाही. तर त्यावेळी तो रिक्षावाला किंवा तो ड्रायव्हर हे सगळे आमच्या बरोबरीने खायला प्यायला असतात. हे तिने अनुभवलेलं आहे. असं जीवन तुम्ही आम्ही जगलं पाहिजे. आणि म्हणून सगळं जे काही आहे ते पवित्र करून ठेवण्याचं तुमचं आमचं काम आहे. मही विचारायची कारणे कृपाळूपणे विनोद घाला आणि या सगळ्या दीनदुबळ्यांचा, दीनजनांचा उद्धार करावा म्हणून या सृष्टीमध्ये, या पृथ्वी तलावर, या जगात, या भूमीवर भगवंत सुद्धा धडपडत वावरत असतो. अजून भगवंताने काय करतं? भगवंताने हा ठेवा तुम्हाला द्यायचा, हा निसर्ग द्यायचा, हे पाणी द्यायचं, हे आकाश द्यायचं, ही पृथ्वी द्यायची. जमीन बिचारी तुमच्यासाठी सदैव हात जोडून उभी असते. किती खाना, बेसमेंट काढा, आणखीन तळघर काढा. आता 2-2 मजले खाली बांधायला लागले. जमीन म्हणते नाही बाबा मला किती उकरा टाकून द्या पण मी सहन करायला शिकते, कारण तिला सहनसिद्धी आहे. मग 2-2 मजले बिचारे खाली खणून, कारण FSI वाढतो, वरचे मजले वाढतात लगेच, त्यासाठी बिचारी ती सहन करते. खाली आपण उकरून मग बेसमेंट, पार्किंग खाली, एक फ्लोअर खाली, सगळ्या परवानगी बाबांनो. आपल्या देशात कशालाही कमतरता नाही. आणि वर परत केवढे इमले बांधायला परवानगी आहे. FSI आपला वाढत जातो तर वाढू दे. तर ती जमीन सगळं काही तुमच्या आमच्यासाठी सहन करते. मग त्या जमिनीचा आपण काय काय उपयोग करतो ते तुम्हीच विचार करा आणि कशा प्रकारे करतो. मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही, पण बिचारी सगळं सहन करते का नाही करत. जी जमीन आपल्याला खायला प्यायला घालते, जी जमीन आपल्याला धान्य देते, ज्या जमिनीच्या कर्तृत्वावर तुम्ही आम्ही जगतो, त्या जमिनीला आपण वंदन तरी करतो का दिवसातून एकदा, याचा विचार करा.
ज्या भूमातेवर आपण पाय ठेवून भार 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 चालतो, तिच्या अंगात खांद्यावर खेळतो, तिने जे निर्मिलेले धनधान्य आहे ते आपण खातो, त्याच्यावर आपला पिंड पोचला जातो, जग 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 मरतवर जगतो, कंटाळेपर्यंत जगतो. आणि अहो काय 91 वर्ष नाही हो, अजून एक 10 वर्ष जगायचं, कशाला नाही जगायचं. त्याचा अनुभव नाव घेऊन सांगतो. आमच्या दुकानाचा दिलीप, त्याचे आजोबा 98 वर्षाचे झाले आणि 98 वर्षे दिलीपचे आजोबा त्याला ओरडायचे धरून, तुम्हाला मुद्दाम चांगल्या दवाखान्यात नेत नाही. सगळे दवाखान्यात झाले, डॉक्टर म्हणतात आता तुम्हाला दवाखान्यात नको न्यायला, तुम्हाला घरी ठेवा. नाही तू मुद्दाम मी मरावा म्हणून अशी इच्छा करतो, मला अजून खूप जगायचं. दिलीप तुम्हाला कधी सांगेल, साक्षीला तोही आहे. आपल्या इथं खोटं काही चालत नाही. आणि 98 वर्षी त्यांची जगायची खूप मोठी उमेद होती. आता काय बोलायचं. तर दोघेजण बिचारांना केवढं जगायचं ते त्याबद्दल आपला प्रश्न नाही. पण हे जगताना या पृथ्वी तलाचा आपण असा वापर, गैरवापर किंवा कसाही वापर करतो. या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा हवा तसा हवा तेव्हा उपभोग घेतो. मोठ्या मोठे धरणं बांधतो, त्या धरणांचं जडत्व त्या ठिकाणी वाढत असेल, त्याच्यामुळं भूकंप होत असतील तरी ती पृथ्वी माता जास्त जीव दगावला जाणार नाही त्याची काळजी घेत थोड्याफार प्रमाणात इकडे तिकडे होत असेल, पण ती एवढ्या मोठ्या मोठ्या धरणांचा भार उचलते. वेळच्या वेळी पाऊस पडला जातो, वेळच्या वेळी धान्य येतं आणि या सगळ्याचा उपभोग आपण हवा तसा पैशाच्या जोरावर वाटेल तसा घेतो. आणि एवढं करून सुद्धा भगवंत मला रागवत नाही, तो तुमच्या आमच्यासाठी धडपडत असतो. आणि एवढंच नव्हे तर ना त्या ठिकाणी सांगतायत की तो या पृथ्वी तलावर सगळीकडं तुम्ही सुखी आहात ना याच्यासाठी वावरत असतो. ही लाजिरवाणी गोष्ट तुमच्या आमची. हा जर भगवंत तुमच्या आमच्यासाठी या पृथ्वीवर हजारो वेळा जन्म घेत असेल आणि जन्माला येऊन नुसता जन्म घेत नाही तर तो देह धारण केल्यावर तो सगळ्या प्रकारचे त्रासही भोगतो. आमच्या भगवंतांनी रामावतार केला, बिचाराला वनवास घातला. तुम्ही जाऊन दाखवा 14 वर्ष वनवासात. कोणाला ज्यांची यायची इच्छा असेल त्यांच्याबरोबर मी यायला तयार आहे. नाही तुम्ही म्हणा आम्ही एकटे कधी जाऊ, मी यायला तयार आहे. फक्त किती जणांची इच्छा आहे त्यांनी उभं राहावं. मी आज या क्षणाला ग्रंथस्व बंद करून ठेवतो, यायला तयार आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की परदुःख शीतल, दुसऱ्याचं दुःख झालं तर आपल्याला वाटतं काय असं व्हायला नका. शीतल म्हणजे परदुःख शीतल, बरं का. तर तसं नको. ती वेदना त्याची जाण आपल्याला सुद्धा व्हायला पाहिजे. रामादिकांना कृष्णाला सुद्धा हा त्रास चुकला नाही. कृष्णाला सुद्धा आयुष्यभर खूप संकटांना लहानपणापासून तोंड द्यावं लागलं. आपल्या हरिविजयमध्ये प्रज्ञांचं सगळं सांगितलं. आणि एवढं सगळं भगवंतांनी तुमच्या आमच्यासाठी ठेवला. जसं तुमचे आमचे आई वडील, तुमचे आमचे पूर्वज हे आपल्या घराण्यासाठी कुणी एखादी झोपडी ठेवेल, कुणी एखादा बंगला ठेवेल, कुणी एखादं घर ठेवेल, कुणी एखादा फ्लॅट ठेवेल, कुणी 5,000 ठेवेल, कुणी 10,000 ठेवेल, कुणी लाखो रुपये ठेवेल, कुणी काहीच नसेल तर 100-200 रुपये बँकेत ठेवले आणि मला ते माझ्या पोरांना ठेवलेत बरं का. आणि कोणाला काही ठेवता नाही आलं तर आमच्या जुन्या काळातली लोक ती चंची असायची कमरेला, त्या कमरेला तिला चंचीला कधी ती आजी हात लावून द्यायची नाही. नाही नाही त्याला हात नाही लावायचा. ते माझ्या नातवासाठी ठेवलं बरं का. आणि त्यात 2 रुपये निघायचे किंवा ढबू पैसा निघायचा. आता ढबू पैसा म्हणजे काय हे लोकांना कळणारच नाही. आम्हाला वाडवडिलांकडनं ऐकून माहिती आहे. तो ढबू पैसा म्हणजे चंचीत ठेवला कोणासाठी, नातवासाठी. त्या ढबू पैशाला काय येतं तेव्हा त्या लोकांना त्या भगवंतालाच माहिती. पण त्या ढबू पैशाचंही अप्रूप त्यावेळेच्या मुलाबाळांना होतं. आणि माझ्या आजीने ठेवला बरं का. म्हणतो तिजोरीत जायचा आणि लक्ष्मीपूजाला बाहेर येऊन त्याची पूजा केली जायची. तर याचं जसं जतन, याचं जसं पावित्र्य तुम्ही आम्ही राखतो, पावित्र्य राखून तो डब्बू पैसा किंवा तो जुना पैसा किंवा ते ब्रिटिश राणीचं चित्र असलेला किंवा एडवर्डचं चित्र असलेला तो चांदीचा कॉईन, चांदीचा रुपया ब्रिटिश काळातला, तो आपण लक्ष्मीपूजनला बाहेर काढतो आणि त्याचं पूजन करतो, जतन करतो, पावित्र्य राखतो, पूजन करतो. तसं भगवंतानी हे आपल्याला दिलेलं आहे, त्याचं आपण जतन करायचं, पावित्र्य राखायचं, त्याचं पूजन करायचं. पण भगवंत एवढा त्रास जरी धावत असला, एवढ्या भक्तांचं तो कल्याण अहोरात्र जरी करत असला तरी त्यालाही विचारायला चैन पडत नाही. तो अहोरात्र तुमच्या आमच्यासाठी वेगळे वेगळे अवतार धारण करतो आणि या सृष्टीमध्ये सगळीकडे फिरत असतो की बाबांनो मला हे सगळं जग, हे विश्व सन्मार्गाला न्यायचे आणि सुखी ठेवायचे.
याहून भगवंताने आपल्याला काय करावं. आणि एवढं भगवंत आपल्यासाठी करत असून सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक प्रश्न विचारतात, काका अहो 30च ची FD बँकेत झालेली आहे, फक्त 20 कमी आहेत, एकदा 50 लाखाची FD झाली ना की मग माझं काय काम नाही, मग माझं सगळं झालं. बरं बाबा, आता काय बोलायचं याच्यावर. तर असा समाज निर्माण व्हावा की असा काका काय नाही 30ची FD केलेली आहे, आता कसे एक वरती रुपयाची अपेक्षा नाही आणि 30ची FD आहे, त्या व्याजावर मी सत्कर्म करायला सुरुवात केलेली आहे. आज 10 ठिकाणी वह्या वाटल्या, आज 4 रुग्णांना भेटलो, 4 रुग्णांना औषधं आणून दिली, 2 रुग्णांना औषधाचे पैसे दिले, 2 मुलांना त्यांच्या खाण्यापिण्यासाठी बाबा दूध दिलं किंवा ब्रेड बटर दिलं, काहीतरी दिलं. हे व्हायला पाहिजे. पण नाही, असं नेमकं उलट होतं. नाही, साठवणूकच वाढत जातं. भगवंत देत राहतो आणि आपण साठवत असतो, हा फरक. सुंदर शब्द स्वामींच्या कृपेने सुचले. भगवंत भरभरून देत राहतो आणि आपण फुकट साठवून करत राहतो. आपण एका वेळी 10 पोळ्या खात नाही, 1 किलोचा भात खात नाही. एवढासा भात खाला तर पोट भरलं म्हणतो. आणखीन वाढला तर नाही, आता फार छातीपर्यंत आला म्हणतो. आणखीन वाढला तर मग बडीशेप खा, हे खा, ते खा, रेचेप खा काहीतरी, नाही तर मग सोडा आणा, काहीतरी आणा, ट्यूब सोडा आणा, इथपर्यंत जातं. पण त्याच्यावर तर आपण खाऊ शकत नाही. अरे भगवंताने आम्हाला दाखवून दिलं की अरे पोटाच्या वर तू काय खाणार नाही, जेवढं पोटाला लागतं तेवढं खा. पण आपली साठवणूक वाढत जाते. भगवंत जरी देत असला तरी कशासाठी आपण एवढी साठवणूक करतो आपल्याला काय माहीत नाही. तरी मला एक चांगली गोष्ट आयुष्यात नेहमी वाटते, भगवंतांनी मरण ठेवलं फार चांगलं झालं. ते जर ठेवलं नसतं ना तर किती साठवलं असतं या बाबांनी, मला काही कळत नाही बाबा. म्हणजे उद्या एखादा पुणेश्वरच विकत घ्यायला निघाला असता आणि मला असं नाही सगळं अंडरग्राऊंड पुण्यातच साठवतो, अशी महाभाग निर्माण झाली असते. पण शेवटी आयुर्मर्यादा देवाने दिलेली आहे, फार चांगली गोष्ट केलेली आहे. ती जर नसती ना तर काय झालं तर कल्पनाच करवत नाही. तर कृपाळूपणे हा दिनोद्धार आहे, दिनांचा उद्धार करणारा असा हा विष्णू आहे. दिनांचा उद्धार करणारा, दिनदुबळ्यांच्या कळवळ्याने सगळ्यांचा उद्धार व्हावा या भावनेने इथं दिनोद्धार शब्द वापरलेला आहे. किती सुंदर शब्द आहे बघा. इथं असं म्हटलं काय की श्रीमंतांचा उद्धार व्हावा, गरिबांचा उद्धार व्हावा नाही व्हावा. दिनोद्धार, सगळ्यांचा उद्धार व्हावा ही भावना आहे. इथं जातपात नाही, इथं धर्म नाही, इथं पैसा अडका नाही, सगळ्यांचा उद्धार व्हावा हे एका एवढ्याशा शब्दात सांगितले. किती अभ्यास करायचा. अहो आयुष्य अपुरं पडेल. हा एका ग्रंथातला फक्त 2रा अध्याय तशी सुरू झालाय आणि गेले 7-8 महिने आपण याचा अभ्यास करतोय. आपली गाडी अजून काय पुढं सरकत नाही फारशी. ते आपल्या रेल्वे स्टेशनवर शेवटच्या प्लॅटफॉर्मवर 7 नंबरचा प्लॅटफॉर्म, सोलापुर की गाड़ी शाम को 7 बजे से खड़ी है, वो बाकी सब गाड़ियाँ जाने के बाद जाने वाली है, लेकिन अभी तक रुकी है. तशी आपली गाडी आहे, अभी तक रुकी आहे, राहू दे इथं याच प्लॅटफॉर्मवर राहू दे. 7व्या ट्रॅकवर असली तर राहू दे, कारण ती स्वामींजवळ आहे आणि ती सोलापूरला जाणार आहे. सोलापूर पासून पाऊण तासाच्या अंतरावर आमचा अक्कलकोट आहे. आमची गाडी उशिरा गेली तरी काय हरकत नाही. बघा ना भगवंत पण कसा मजेशीर बघा. 7 नंबरचा ट्रॅक, सगळ्यात शेवटी जाणारी गाडी आणि हळूहळू जाणारी गाडी. मीटर गेज आहे, अजून ब्रॉड गेज व्हायची बरं का, होईल. पण अक्कलकोटला जाणार आहे, त्यामुळे आम्हाला समाधान आहे. भले आपण जगाच्या दृष्टिकोनातून शेवटच्या ट्रॅकवर जरी असलो तरी आपण आधी जाऊन पोचणार आहोत, वेळेवर जाणार आहोत आणि ते स्वामी बसलेले ते लक्षात ठेवा. जगाच्या दृष्टिकोनातून मी सांगतो, जगाच्या दृष्टिकोनातून असं असेल की काय हे दर गुरुवारी स्वामीने जातात, उपास काय करतायत, जप काय करतायत, दररोज पोचे काय वाचतायत, त्यांना वाटू देत. आपण आपला अडाणी पण वाटू देत, आपण मागासलेले वाटू देत, काही वाटू देत, पण आपण आपला मार्ग सोडायचा नाही. कारण आपली गाडी ही निश्चित स्वरूपात अक्कलकोटला पोचणार आहे आणि तिथं स्वामी महाराज आपली वाट पाहत बसलेले आहेत. त्यामुळे आपल्याला भ्यायचं काही कारण नाही. स्वामीने आधीच आपल्याला सांगून टाकले, गुण वगैरे बाबा, मग आपण कशाला भ्यायचं. आणि एकदा आपण मागे पाहिले, एकदा स्वामीचरणी आपलं जीवन पुष्प किंवा आपलं नाजूक असं मोगऱ्याचं पुष्प जर स्वामीचरणी आपण अर्पण केलं तर आपल्याला विचार करायचं काय कारणच नाही. कशाचा विचार करायचा. स्वामीचरणी जर आपण आपलं जीवन पुष्प अर्पित केलेलं आहे तर आपण काही विचार करायचा नाही. आपलं जीवन अर्पित झालेलं आहे. स्वामी ज्याप्रमाणे आपल्याला वागवतील, ज्याप्रमाणे तो दिवस येईल त्यापर्यंत आनंदात घालवायचा, त्यापर्यंत घालवायचा, संपला आपला भाग. आपल्या ह्याच्यात काहीही नाही. ही भावना तुमच्या मनात सदैव जागी राहायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी नाथ सांगतायत की हा भगवंत कृपाळूपणे,
हा पण शब्द त्याच्या अलीकडे. कृपाळूपणे, असा रागारागा नाही. काय आहे, मी आता जमलोय तुम्हाला माहित नाही का, आज 2 लाख भक्तांची कामं गेली, तू 2 लाख एकावा आलाच नाही म्हणून तो कृपाळूपणे होता. अरे बाबा काय काय झालं तुझं आज, काय सकाळपासून उपाशी. अरे बस ना, प्रसाद इथं किती लोकांनी आणले बघ, आता वाटतील, आता आरती झाली की वाटतील, बरोबर खा. खिचडी परत आजकाल ठेवलेली काकांनी, ती पण खा, पोर इथंच भरेल. अहो काका खरंच की, घरी गेलो आणि उपास होता तरी भूकच लागली नाही, इथल्या याच्यावर उपास सुटला, परत काय जेवायची इच्छा झाली नाही, अगदी तृप्त जवळ ढेकर दिली. अगदी सगळेजण सांगतात की तृप्तता इथं महाराजांजवळ आहे. फक्त आपण त्यातला प्रेमभाव हा सदैव जागृत ठेवला पाहिजे. आणि हा भगवंत दिनांचा उद्धार नुसता करत नाहीये, रागारागाने करत नाहीये, तर तो संस्कृत मधल्या रागाने करतो. संस्कृत मधल्या रागाने करतो म्हणजे राग म्हणजे प्रेम, संस्कृतात राग म्हणजे प्रेम, तर तो प्रेमाने करतोय, कृपाळूपणे करतोय. असा भगवंत तुमचा आमचा उद्धार कृपाळूपणे प्रेमाने पद्धतीत करत आहे. फक्त तुम्ही आम्ही प्रांजलपणे भक्ती करायचं आपलं काम आहे. आपलं जीवन पुष्प श्री चरण कमलांवर अर्पण करायचं आपलं काम आहे. माथा टेकला आपलं काम झालं. काकांची पण काही जरूर नाही, अशी काही काका येतील आणि जातील. जिथं हे लक्षात ठेवा, रामकृष्णही आले गेले, त्यांचे वाचुनी जगन आडले. साक्षात भगवंत अवतरले, राम कृष्णही आले गेले, त्यांचे वाचुनी जगन आडले. मग असे रामकृष्ण आले गेले, त्यांच्यापासून जग थांबलं का? नाही थांबलं. लोक 2 दिवस राहिली, 3 दिवस राहिली, 4 दिवस राहिली, त्यांच्या वाचून जग आडलं नाही. पुन्हा ठाकठीक सगळं झालं, पुन्हा कोणाला उन्माद आला, कुणी कृपाळूपणे वागलं आणि जग राडगं आपलं नेहमीप्रमाणे चालू आहे. तसं आम्ही सुद्धा महाराजांनी जिथपर्यंत आम्हाला काम सांगितलं ते प्रेमाने, कृपाळूपणे, प्रामाणिकपणे, सत्याने करायचा आम्ही प्रयत्न करतोय. पण इथं आम्ही कुणी नाही याची आम्हाला सदैव जाणीव. आमच्या आज जे आम्हाला या जन्मी जे आम्हाला स्वामींनी आमच्या कुटुंबाला नाव दिलं असेल, एक ओळख, व्यावहारिक ओळख राहावी म्हणून. आत्म्याला काय नाव नाही, गाव नाही. पूर्वजन्मी कुठे जन्मलो होतो आणि पुढच्या जन्मी कुठे आम्ही जन्म, आम्हाला काय माहिती. पण व्यावहारिकता असावी म्हणून जे भगवंतांनी आम्हाला या गोवाले घराण्यात जन्माला घातलं, आम्हाला सगळ्यांना, आणि सेवेला आम्हाला इथं अपॉइंट केलं, खरंच अपॉइंट केलं. इथं आम्हाला जे ठेवलं ते प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करायची. पण महाराज सगळं करत असतात, त्याची आम्हाला आमच्या कुटुंबियांना जाणीव आहे. आम्ही काही करत नाही, पण एवढं आम्ही सांगू शकतो महाराजांच्या वतीने की इथं आलेल्या प्रत्येक भक्ताचं काम महाराज करतात. ते झाल्याशिवाय राहत नाही. मग कसलंही काम असू दे. अगदी सहज जरी बोलून गेलो, जसं मागाशी पावसाचं सांगितलं, आमच्या भुजंगांनी कालच मला, जसं काय एखादी कंडिशनल असतं ना तसं, काका तुम्ही सांगितलं होतं ना 24 तारखेला गुरुवारी पाऊस पडेल, उद्या गुरुवार आहे बरं का, आठवण दिली. विश्वासराव आमच्या बरोबर होते आणि त्यांनी काही का विना झलक दाखवली. तर ही स्वामींची कृपा. इथला एकही शब्द खाली पडला जात नाही. महाराज सगळ्यांची कामं करत असतात, ही ग्वाही आहे महाराजांची. आम्ही फक्त नेहमी सांगतो त्याप्रमाणे, पुढीले भांडार जाण्याचा हा माल, पुढीले भांडार स्वामींचा हा माल, मी तो हा माल भारवाही, मी तो हा माल भारवाही. आम्ही या आमचे स्वामी मालक आहेत, त्या मालकांकडे भरभरून काय काय रे बाबांना. आणि ते फक्त व्हायचं हमालीचं काम आम्ही करतो, दुसरं आमच्यात काय, आमच्यातच काही नाही दुसरं. पण ती हमाली सदैव आम्हाला मिळावी एवढी मात्र आमच्या मनात कायम अपेक्षा आहे. तुम्ही विचारा विश्व कणवा, तुम्ही विश्वाची कणव, कणव हा शब्द वापरला, विश्वाची करुणा येऊन तुम्ही विचारा विश्व कणवा. विश्वासाठी कणव शब्द किती सुंदर वापरला. कारुण्यापेक्षा कणव असणं, म्हणजे ती कणव हा शब्द त्याचा मी स्पष्टीकरण नाही करू शकणार. मी जरी मराठीचा अभ्यासक असलो, ती मागाची वही मी घेऊन जाणार आहे आता कारण मला असं वाटतं आपण परत अभ्यास केला पाहिजे. बालवाटली का वही असे ना, पण पुन्हा या शब्दांचा श्रीगणेश व्हायला पाहिजे. उगाच मलाही काय काय वाटतं, काय नाही मी मराठीचा अभ्यास आहे, कुठला आला अभ्यास, त्या कणव शब्द किती सुंदर आहे असं मला वाटतं. या कारुण्यापेक्षाही ओतप्रोत अर्थ असलेला कणव हा शब्द आहे. आमच्या या संतांनी जी काही शब्द व्युत्पत्ती केलेली आहे त्याला या जगात पुढे ठेवले. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचा शब्द बघा, सण सिद्धी
अरे किती आघात आमच्यावर झाले, किती दुःख आमच्यावर कोसळली, पण आम्ही सहनसिद्धी मिळवलेली आहे. खूप सहन केला आम्ही. लोकांचं अरे काय सहन केलं, नाही खूप सहन केलं. अरे काय केलं, अहो काय सांगायचं. 5 स्टारमध्ये नेहमी जेवतो, नाही असं नाही. कार आहे, नाही असं नाही, सगळं आहे. पण तरी अमुक अमुक एखादं पद नाही मिळालं म्हणून आम्ही खूप सहन केलं. शेवटी आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्ही इतके 15 वर्ष आम्ही पक्षात काम केलंय, आम्ही खूप सहन केलंय. आता आम्हाला पद मिळायला पाहिजे, अशी काही महाभाग असतात. मग त्यांना वाटतं आम्ही खूप सहन केलं. हे सहन करणे नव्हे रे बाबांनी. सहनसिद्धी ही अनेक दुःख, अनेक यातना, अनेक संकट झेलून जी सहनसिद्धी होते ती ज्ञानेश्वर माऊली वापरतात. अरे मला या समाजाने वारीत टाकलं. माझ्या भावंडांना, लहानग्या पोरांना, माझ्या मुक्त्याला जेवाय खायला नाही दिलं. मुक्त्या माझी सारखी रडायची की दादा भूक लागली, भूक लागली, पण नाही आम्हाला या समाजाने खायला घातलं. आणि तरीही आम्ही सहनसिद्धी मिळवली. आम्ही 4 भावंड आळंदीकरांनी आम्हाला नाकारलं की हे तुमच्या म्हणजे येऊ शकणार नाही, काशीकरांनी नाकारलं. पण आम्हाला असं वाटलं की पैठणला आमचं नक्की कल्याण होईल. आम्ही मोठ्या कष्टाने मदल दर मदल करत करत